नमस्कार मंडळी, आज आहे रविवार. तर सगळ्यांना हॅपी संडे. आणि आम्ही चाललो आहे आश्रमात जायचं आहे म्हणून सकाळी उठून सगळं आवरून घेतलं. आश्रमात जेवण मिळतो, तर जेवण केलं नसतं तरी चाललं असतं, पण जायचं की नाही जायचं तेच फिक्स होत नव्हतं, कारण पावसाचं वातावरण होतं आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे तर पाऊस होणारच. कुठे पण जायचं असेल तर जायच्या आधी घरातील दरवाजे, खिडक्या, नळ, लाईट हे सगळं बघावं लागतो. म्हणजे आपल्याला जाईपर्यंत, आपल्याला शेवटचं जे दार असते ताला लावेपर्यंत आपल्याला सगळं आवरावं लागतं. तर ते सगळं आवरलं आणि आम्ही निघालो. पण जाईपर्यंत पाऊस नव्हता, चांगली ऊन निघाली होती भरपूर. आणि यायच्या वेळेस इतका पाऊस झाला, अक्षरशः आम्ही पावसात चिंब भिजलो. खूप जोराचा पाऊस झाला. आणि तिकडे जंगल भाग आहे, तुम्हाला दिसतच आहे की इकडे जंगल आहेत, जास्त गाव नाही आहेत, लांब गाव आहे. तर थांबायला पण नव्हतं आणि ऊन होती. त्या घाई गडबडीमध्ये ना रेनकोट घ्यायला विसरून गेले. तर रुद्रांशच्या पप्पाचं रेनकोट होतं, रुद्रांशचं पण आहे रेनकोट, पण मी ते घ्यायला विसरली. रुद्रांशच्या पप्पाच्या डिक्कीमध्येच होतं आणि मी पण माझ्यासाठी छत्री घेतली असती, पण ते काही घेतलं नाही आणि विसरलं. तर सगळे भिजून आलो आम्ही. आणि जंगल बघा, मक्का म्हटलं तर काही विषयच नाही, सगळ्यांनाच आवडते. आमच्या इथे मिस्टरांना पण आवडते, मला पण आवडते आणि रुद्रांशला पण आवडते. रुद्रांश तर असा खारुताईसारखा कच्चेसुद्धा खाऊ शकतो आणि खातो, पण मी बॉईल केलेले मक्के त्याला जास्त आवडतात. जे भाजलेले असतात ना ते काळे दिसतात म्हणून तो कधी खात नाही. जे फक्त असे बॉईल केलेले असतात किंवा कच्चे त्याला खायला आवडते. तर मी थोडंसं अर्धा कप पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि बॉईल करून द्यायचं, असं करून देते. तर बॉईल करते. आणि एक मका ठेवलेला आहे जो की रुद्रांशच्या पप्पांना भाजलेला खायला आवडते त्यांना, तर त्यांच्यासाठी म्हणून ठेवलेला आहे. आणि आत्ता आम्ही गेलो होतो बाहेर, तर बाहेरून येताच मी मार्केट केला. तर मार्केटमध्ये मिळाले मला मक्के, तर मक्के आणले. तसा इकडचा मार्केट छोटासा असतो, इकडे मिळत नाही जास्त करून, पण आज होते. 20ला 3 दिले. तर म्हटलं द्या बाबा, आम्हाला तर असे पण आवडतात स्वीटकॉर्न. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मीठ जरा जास्तच टाकलेलं आहे. मीठ किती टाकलं तरी लागत नाही, तर मीठ टाकलं आणि बॉईल करून घ्यायचं. हे बघा, बॉईल मक्के रेडी आहेत. आणि रुद्रांश टी व्ही बघतो आहे, तर मी त्याच्याकडे घेऊन जाते. तो पण खाणार आणि मी पण खाणार. गरमागरमच खाल्लं तर चव चांगली लागते. थंड झाल्यावर लागतात चांगले, पण तेवढे नाही. आणि गरमागरम खाण्यातच मजा असते. आणि आम्ही आत्ता आलो आहे, तर भिजूनच आलो होतो. चेंज वगैरे केलं तर थंडीच लागली होती, आणि अशा थंडीमध्ये गरमागरम खायला कोणाला नाही आवडणार. तर हे आहेत बघा श्रावण आंबे मी बघितले आहेत, मार्केटमध्ये वगैरे विकायला येतात. आणि 2दा मी झाडाला पण बघितलं. जेव्हा आम्ही कॉलेज करत होतो त्यावेळेस बस स्टँडवरती एक झाड होता आंब्याचा, म्हणजे असं कोणाच्या घरी, तेव्हा बघितलं. आणि एक वेळ प्रवासामध्ये येताना मला दिसला होता, पण खाल्लं कधीच नाही. आणि हातात सुद्धा मी कधीच घेतला नव्हता श्रावण आंबा. तर हे श्रावण आंबे आहेत. तर आमच्या घरमालकाच्या इथे आश्रममध्ये जातात, तुकाराम महाराजाच्या आश्रममध्ये, त्या आश्रममध्ये झाड आहे. तर त्या झाडाला श्रावण आंबे लागतात. आणि आता कसं गावखेड्यामध्ये खूप माकडं येतात आणि माकडं खाऊन ठेवतात, तोडून ठेवतात. तर तुटले, फेकले त्यांनी, पाडले ते पण होते आणि तोडून पण आणले त्यांनी. तर ते कुठेतरी नेऊन देत होते दुसऱ्यांकडे. तर त्यांच्याकडे आंबे दिसले, तर मी मागितलं, 1-2च द्या म्हटलं होतं, पण त्यांनी भरपूर दिले. तर खाल्लं नाही, खाण्याचा योग आला श्रावण आंबा. तर खाऊन बघायचं. आता आंब्यासारखा तर आंबा लागणारच आहे, पण कसं वाटते की आपण कधी खाल्लं नाही श्रावण आंबा, तर खाऊन बघूया असं वाटते. तर खाऊन बघणार आहे मी आता. आणि कोणी श्रावण आंबा खाल्ला, कोणी श्रावण आंबा बघितला, ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. हीटर आमचा बिघडला होता थोडासा. आता घरीच इलेक्ट्रिशियन आहेत म्हटल्यावरती तर दुरुस्त करतातच, पण त्याचं दुरुस्त होऊच नाही शकणार होतं. असं पॉईंट बिघडला, म्हणजे तुटून पडला, तर मग ते दुरुस्त होणारच नव्हतं. तर नवीन हीटर आणलेला आहे रुद्रांच्या पप्पांनी. तर खूप चांगला वाटला. गॅरंटी आहे म्हणतात. आता बघू यूज करून. हीटर पण असे लवकर खराब होतात. आमचा जो पहिला हीटर होता तो 7-8 वर्ष तरी चालला यांना. मग माझं लग्न झालं तर 3-4 वर्ष आम्ही यूज केलं. आणि आत्ता तो मागच्या वर्षी खराब झाला होता, तर दुसरा आणला. आणि तो मागच्या वर्षाच्या तर 1 वर्षच चालला आणि लवकरच तो हीटर खराब झाला.
सकाळी घासलेले भांडे सुकले दिवसभराचे, तर आता मी लावून घेते स्वयंपाक वगैरे. तर काही करायचं नाही, सगळा स्वयंपाक आहे. तर बाकी आल्याबरोबर मी झाडू लावली. मार्केट आणला होता, तो रिकामा केला. मार्केटचा खाऊ वगैरे खाल्ला. मक्के बॉईल केले, रुद्रांसला डोसे बनवून दिले आणि आता भांडे लावते. जेवायचं असेल त्यांनी जेवायचं, मला तर जेवायची इच्छा होत नाही आहे. तर रुद्रांसला इथे मी डोसे बनवून देते. डोसे आणि खोबऱ्याची चटणी रुद्रांसचं तर फेवरेट आहे. एकदा का मी डोसे बनवले तर इझिली त्याला 4-5 दिवस जातो. आणि आपल्याकडे फ्रीज असल्यामुळे आपण ठेवतो, म्हणजे आपल्याला 4-5 दिवस तरी तो बेटर असतो. डोशाचा, इडलीचा म्हणा, डोशाच्या म्हणा, ते चांगलं टिकतो आणि मुलांना हवे त्यावेळी गरमागरम करता येतात. आणि रुद्रांश काय 2-3 डोसे खातो, 3 डोशाच्या वरती तो काही खात नाही, त्यामुळे आम्हाला जास्त दिवस टिकतो. तर त्याच्यासाठी जेवढे खाणार तेवढे डोसे बनवले. तर 2 बनवले त्याच्यासाठी डोसे, आणि उरलेला पीठ आहे तो फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे उद्या वगैरे त्याला खाणार आणि उद्याला संपून जाणार पीठ. तर डोसे बनवून झाले, चला नेऊन देते त्याला. आणि खोबऱ्याची चटणी आणि डोसे त्याचे फेवरेट आहे. ह्या ठिकाणी आता आम्ही 15 तारखेपर्यंत वगैरे असू. आता उद्या परवा माहिती पडेल आता रुद्रांशच्या पप्पांना कोणतं ठिकाण देतात, कोणतं गाव देतात. ज्या ठिकाणी ते जॉईंट होतील तिकडे मग रूम वगैरे बघतील. तोपर्यंत आम्ही इथेच राहू आणि रुद्रांश शाळेत जाणार. रूम बघतील, रूम बघितल्यानंतरच आम्ही तिकडे सामान वगैरे नेऊ. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस तर सारखाच येतो आहे. मला तर विचार पडतो की सामान वगैरे कसं न्यायचं, भिजलं वगैरे. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत की त्या विचार करण्यासारख्या वाटतात, पण कसं तरी तर करावंच लागेल. आणि नोकरीमुळे का असे ना, आपल्याला सगळी एरिया बघायला मिळते, तिथले लोक, तिथला खानपान, बोली भाषा, हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळते. तर चांगली गोष्ट आहे. सकाळी लवकर निघालो त्यामुळे प्यायचं वगैरे काही पाणी भरला नव्हता. तर संध्याकाळी मग वर गेली मी चेंज करायला आणि म्हटलं वरचा व्ह्यू दाखवून देते शेवटचं. हे गाव आपल्याला ब्लॉगमध्ये दिसणार. ब्लॉग बनवते तर चांगली गोष्ट आहे की इथल्या तिथल्या आठवणी, इथल्या तिथल्या रूमच्या आठवणी, परिसराच्या आठवणी, बऱ्याच काही आपल्याला साठवून ठेवता येतो. आणि इकडे यायचा तर नंतर प्रसंगच पडणार नाही, आपले नातेवाईक नाही किंवा कोणी नाही. आणि संध्याकाळचा रोजचा आपला डेलीचा थोडासा व्यायाम. सकाळी मी अर्धा तास 35 मिनटं 40 मिनटं व्यायामाला देते मी सकाळी. व्यायाम करायचा आहे म्हणून लवकर उठते मी 5ला. म्हणजे 5ला उठलं की आपला अर्धा तास व्यायामात जातो. मग 5:30 वाजेपासून 5:30 तर होऊनच जातात, पण त्याच्यानंतर 5:45 वगैरे पासून आंघोळ विंघोळ करायची, कामाला लागायचं. मग आपला व्यायाम आहे तर लवकर तर उठावंच लागेल, नाहीतर मग कामाची जी काही टाईम टेबल असते, नियोजन असतं, तो सगळा फिसकटतो. आणि संध्याकाळी 30-35 मिनटं किंवा 15-20 मिनटं तरी मी स्किपिंग करते, डेलीच करते. आता एखादा महिना झाला असेल. उन्हाळ्याचे दिवस होते तर बॅडमिंटन वगैरे खेळत होतो आम्ही. आणि माझा मोबाईल आता रुद्रांश धरतो आहे, तर त्याला एवढं काही कळत नाही व्हिडिओचं, म्हणून त्याला मी विचारते रेड आलं की ब्लू आहे म्हणून, कारण लहान मुलगा आहे, त्याला तर येणारच नाही. आणि आपल्याला कोणी आहे नाही इकडे की आपलं व्हिडिओ वगैरे काढेल, तर माझा मुलगाच काढतो आहे, म्हणून त्याला विचारते आणि मी उड्या मारते. तर गाऊनवर उड्या मारणं जरा डिफिकल्ट होतो, व्यायाम वगैरे करायला पण डिफिकल्ट होतो. ड्रेसवर पण तेवढं सुटेबल नाही होत, जे काही ते प्रॉपर असतात. पण आता कुठे प्रॉपर करत बसतात, जे काही आहे त्याच्यावरच चालते, एवढं तेवढं काही होत नाही.